12वीचे विद्यार्थी, आज आपण हिमोग्लोबिन बाय सायनोमेथ हिमोग्लोबिन मेथड किंवा त्यालाच म्हणतात ड्रॅपकिन मेथड. तर ह्या ड्रॅपकिन मेथडनं हिमोग्लोबिन कसं काढायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत. मागच्या वेळेस आपण सहालीज मेथड बघितली. सहालीज मेथडला केमिकल मेथड म्हणतात किंवा ऍसिड हिमॅटिन मेथड म्हणतात. आज आपण जे बघणार आहोत त्याचं नाव आहे सायनोमेथ हिमोग्लोबिन मेथड किंवा त्याला ड्रॅपकिन मेथड म्हणतात. थेअरीमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ड्रॅपकिन मेथडमध्ये सर्वात महत्वाचं साहित्य कुठलं लागत असेल तर ते म्हणजे कलोरोमीटर, आणि कलोरोमीटरचा वापर करून आपण या ठिकाणी हिमोग्लोबिन काढत असतो. So Drebkin method is a colorimetric method. It gives more accurate results. It gives more accurate results than Sahali's method. Sahali's पेक्षा थोडेसे रिझल्ट्स ॲक्युरेट तंतोतंत असतात. म्हणून सायनोमेथ हिमोग्लोबिन मेथड ही थोडी जास्त प्रमाणात ॲक्युरेट रिझल्टसाठी वापरली जाते. आता या सायनोमेथ हिमोग्लोबिन मेथडमध्ये जे काही आपण करणार आहोत ते म्हणजे साहित्य काय लागणार आहे आपल्याला. व्हॉट इज द रिक्वायरमेंट? द रिक्वायरमेंट इज एचबी पिपेट. एचबी पिपेट जे आपण सहालीज मेथडमध्ये वापरलं होतं तेच एचबी पिपेट, ज्याच्यामध्ये 20 मायक्रोलिटर ब्लड आपण घेतलं होतं. किती ब्लड घेतलं होतं? 20 मायक्रोलिटर. दुसरं आपल्याला लागणार आहे ते टेस्ट ट्यूब. 5 ml पिपेट लागणार आहे. हिमोग्लोबिन स्टँडर्ड सोल्युशन लागणार आहे. हा एक भाग लक्षात घ्या. हिमोग्लोबिन स्टँडर्ड सोल्युशन. स्टँडर्ड सोल्युशन या शब्दाचा अर्थ असतो की ज्याचं रिडिंग आपल्याला माहिती आहे. स्टँडर्ड पात्रता, ज्याचं आपल्याला काय माहिती आहे? रिडिंग माहिती आहे, त्याला स्टँडर्ड सोल्युशन म्हणतात. ड्रॅपकिन सोल्युशन. ड्रॅपकिन सोल्युशन बाजारात रेडीमेड मिळतं. ड्रॅपकिन सोल्युशन ज्याच्यामध्ये केसीएन पोटॅशियम सायनाइड हा मोठा घटक असतो. ड्रॅपकिन सोल्युशन आणि कलोरोमीटर. कलोरोमीटर तर लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे एचबी मीटर, हिमोग्लोबिनोमीटर आपलं सॉरी एचबी पिपेट. एचबी पिपेट लागतं आपल्याला या ठिकाणी, हिमोग्लोबिनोमीटर लागत नाही. एचबी पिपेट, एचबी पिपेट, 5 ml पिपेट. त्यानंतर आपल्याला टेस्ट ट्यूब लागतात, हिमोग्लोबिन स्टँडर्ड लागतं, ड्रॅपकिन सोल्युशन लागतं आणि कलोरोमीटर विथ ग्रीन फिल्टर. कलोरोमीटर विथ ग्रीन फिल्टर. तर एवढी रिक्वायरमेंट आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय तर 5 ml ड्रॅपकिन सोल्युशन घ्यायचंय. 5 ml ड्रॅपकिन सोल्युशन. 5 ml ड्रॅपकिन सोल्युशन कशामध्ये घ्यायचंय? एका टेस्ट ट्यूब मध्ये. एका टेस्ट ट्यूब मध्ये. एका टेस्ट ट्यूब मध्ये 5 ml ड्रॅपकिन सोल्युशन घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये 20 मायक्रोलिटर ब्लड. 20 मायक्रोलिटर ब्लड जे आपण एचबी पिपेट मध्ये घेतलं होतं ते ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे पहिली प्रोसिजर काय असेल तुमची ड्रॅपकिन मेथडनं? सिलेक्ट अ फिंगर फॉर फिंगर प्रिक, क्लीन द फिंगर विथ स्पिरिट स्वॅब, फिंगर टिप, गिव्ह अ बोल्ड प्रिक, collect blood in the HB pipette up to 20 microliter mark. थोडक्यात collect the blood in HB pipette up to 20 microliter mark. याच्या अगोदर आपल्याला टेस्ट ट्यूब मध्ये 5 ml हे काय घेऊन ठेवायचं आहे? ड्रॅपकिन सोल्युशन. तुम्ही ब्लड घेतलं आणि नंतर सोल्युशन घेत बसला तर ब्लड क्लॉट होऊन जातं. म्हणून पहिल्यांदा टेस्ट ट्यूब मध्ये 5 ml ड्रॅपकिन सोल्युशन घ्यायचंय. टेक 5 ml ऑफ ड्रॅपकिन सोल्युशन इन ए टेस्ट ट्यूब. कलेक्ट द ब्लड बाय फिंगर प्रिक मेथड. Suck the blood in the HB pipette up to 20 microliter. Transfer the blood from HB pipette to the ड्रॅपकिन solution. Shake well. Mix it. Mix it. आता ड्रॅपकिन सोल्युशन आणि ब्लड या दोघात रिएक्शन होते आणि या दोघात रिएक्शन होऊन होण्यासाठी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो. म्हणून वेट फॉर 10 मिनिट्स. वेट फॉर 10 मिनिट्स. आता 10 मिनिट आपण थांबायचं आहे.
ब्लड आणि ड्रॅपकिन सोल्युशन दोन्ही मिक्स केल्यानंतर किती मिनिटं थांबायचं आहे? यू हॅव टू वेट फॉर 10 मिनिट्स. त्या 10 मिनिटांमध्ये त्या टेस्ट ट्यूब मध्ये एक वेगळा रंग तयार होतो. अलग लक्षामध्ये, दिस इज द टाइम टू डेव्हलप द फुल कलर. एक रंग तयार होतो. तो रंग तयार होण्यासाठी ग्रीन फिल्टर वापरले, ग्रीन कलर असतो. तो रंग तयार होण्यासाठी आपण वाट बघायची 10 मिनिटं. त्याच्यानंतर व्हॉट यू हॅव टू डू इज you have to take the reading of this solution on colorimeter by using green filter. आता हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे, या सोल्युशनचं कलोरोमीटर वरती रिडिंग घ्यायचं आहे. कलोरोमीटर वर रिडिंग घ्यायचं तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा फिल्टर ऍडजस्ट करायचा असतो, ट्यूब ठेवायची असते आणि मग आपण ते रिडिंग येतं स्क्रीनवरती आणि ते रिडिंग आपण घ्यायचं आहे. दिट इज कॉल्ड एज टेस्ट रिडिंग. त्याला आपण नाव दिलेलं आहे टेस्ट रिडिंग. नाउ यू हॅव टू टेक द रिडिंग ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. जे स्टँडर्ड सोल्युशन तुमच्याकडे आहे त्याचं पण कलोरोमीटर वरती आपण रिडिंग घ्यायचं आहे. आपल्याकडे 2 रिडिंग आल्या, एक टेस्ट रिडिंग ज्याच्यामध्ये आपण ब्लड मिक्स केलं होतं आणि एक स्टँडर्ड सोल्युशनचं रिडिंग. वन इज कॉल्ड एज टी, अनदर इज कॉल्ड एज एस. आता आपल्याला एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हिमोग्लोबिन पर्सेंटेज काढता येतं. काय आहे तो फॉर्म्युला? कलोरोमेट्रिक रीडिंग ऑफ द टेस्ट डिवाइडेड बाय कलोरोमेट्रिक रीडिंग ऑफ द स्टँडर्ड, T by S multiplied by concentration of standard multiplied by dilution factor. Multiplied by dilution factor. T by S multiplied by concentration of standard आणि डायल्युशन फॅक्टर D गुणिले D आहे. अजून एक D म्हणजे डायल्युशन. ब्लड किती डायल्यूट केलं होतं तुम्ही? 5 ml मध्ये तुम्ही 20 मायक्रोलिटर ब्लड घेतलेलं आहे. 5 ml ड्रॅपकिन सोल्युशन, 20 मायक्रोलिटर ब्लड. 1/250 हे डायल्युशन फॅक्टर आहे. 1/250 हा डायल्युशन फॅक्टर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन किती आहे स्टँडर्डचं ते त्या स्टँडर्ड सोल्युशन वरती लिहिलेलं असतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड तो आकडा टाकायचा आहे, डायल्युशनचा आकडा टाकायचा आहे, T by S करायचं आहे आणि हे सगळं गुणोत्तर सोडवल्यावर जे येतं ते HB पर्सेंटेज इन ग्रॅम्स. तर हे जे आहे हे ड्रॅपकिन मेथड आहे. सायनोमेथ हेमोग्लोबिन मेथड किंवा कलोरोमेट्रिक मेथड किंवा ह्यालाच आपण नाव दिलेलं आहे ड्रॅपकिन मेथड. अत्यंत साधं सोपं आहे, फार कॉम्प्लिकेटेड नाहीये. या ठिकाणी फक्त एकच आहे की आपल्याला ड्रॅपकिन सोल्युशन लागतं आणि हे जे ड्रॅपकिन सोल्युशन आहे त्या ड्रॅपकिन सोल्युशन मध्ये काय घटक आहेत तुम्हाला सांगतो. ड्रॅपकिन सोल्युशनचा महत्वाचा घटक आहे पोटॅशियम सायनाइड KCl. दुसरा घटक आहे पोटॅशियम फेरोसायनाइड फेरिसायनाइड, सोडियम बायकार्बोनेट आणि डिस्टिल्ड वॉटर. पोटॅशियम सायनाइड, पोटॅशियम फेरिसायनाइड, सोडियम बायकार्बोनेट आणि डिस्टिल्ड वॉटर हे 4 घटक ड्रॅपकिन सोल्युशन मध्ये आहेत. कधी कधी विचारलं जातं की ड्रॅपकिन सोल्युशन मधला घटक कुठले, तर ड्रॅपकिन सोल्युशन मध्ये पोटॅशियम सायनाइड हा मोठा घटक असतो आणि पोटॅशियम फेरिसायनाइड. तर हे ड्रॅपकिन सोल्युशननी आपण जे ते रिडिंग घेतो, हिमोग्लोबिन काढतो, त्याच्यात थोडी ॲक्युरसी असते कारण त्या ठिकाणी कलोरोमीटरचा वापर केलेला आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. फर्स्ट यू टेक अ टेस्ट ट्यूब, टेक 5 ml of ड्रॅपकिन solution, then give a bold prick, collect blood in the HB pipette up to 20 microliter mark, transfer the blood from HB pipette to the test tube, mix well, wait for 10 minutes till the full color develops. Once the color is developed, you take the reading from the colorimeter using green filter, that is a T reading. T means test. You have got a standard solution. The standard solution reading also you take from the colorimeter. Now you have got 2 readings. One is of test, another is of standard. And the final formula for HB percentage in grams is equal to T by S. T is a reading, bhagile S is a reading. T by S multiplied by dilution and multiplied by concentration of the standard multiplied by dilution. Concentration of standard हे आपल्याला त्या स्टँडर्डच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द स्टँडर्ड मल्टिप्लाइड बाय D म्हणजे डायल्युशन फॅक्टर. डायल्युशन फॅक्टर आहे आपण ब्लड किती डायल्यूट केलं होतं
तो आहे 1/250 1 divided by 250. And if you solve this, you will get HB percentage in grams. So this is all about ड्रॅपकिन मेथड. ड्रॅपकिन मेथड परीक्षेत विचारली जाते. थेरी मधली मेथड आहे ही. प्रॅक्टिकल मध्ये आपण नेहमी साहली मेथड असते, पण थेरी मध्ये ड्रॅपकिन मेथड विचारली जाते. So this is all about the